आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, पावली दुधशी राधा, दुधशी पाहिला. आई माऊया काका उतरुनी बाया कोकणात, साधुराणी माऊया काका उतरुनी बाया कोकणात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मस्त सगळे कामं वगैरे आटपलेले आहेत, सगळं झालेलं आहे. इकडे दिवाबत्ती पण झालेली होती लवकरच. आता यांचं पण चाय वगैरे पिऊन झालेलं आहे ना. आमच्या देव्या बसलेल्या आहेत बाया आरती करायला. इथे बघा, इथे टाट वगैरे मी रेडी केले, नाही तर मम्मीने घेतले धुमी करायला. बाबू बघते वाट आरती करायची ना बाबू. कापड टेकला ना, दूध मी ना. दूर येत आहे ना. तर गाई जाता झाली बाबूची आरती वगैरे करून. बाबूने काय सर्वांना नाही दिली करून, त्याला जायचं होता बाहेर, बाहेर जायची घाई झालती. तर मीने एकटीनेच आरती केली ना. धुपाची पण करून नाही दिली ना, तसाच उठला लगेच ना. इकडे मी घेतलेला सकाळच नाश्ता. तर मम्मीने वगैरे नाश्ता केलेला आहे. नाही तर बाबूची खेळणी पण काढलेली आहेत सकाळच. गेले बघा बाहेर. इथं अगरबत्तीवाला आलता, आता इथं घेतल्या मी आता अगरबत्त्यानं. कापूर 60 रुपये शेंगताय. 60 वाली है. नाही इकडे बघा रुद्रांश आतमध्ये आले. ताईचं त्यावे आणले बाबूला बिस्किट. ये दूध का कैसा है? हाँ, दूध अजून काय आपल्याला कैसा ऐसा कांडी वाला चाहिए कि वाटी वाला चाहिए? बघूया वाटी आता. वाला अच्छा रहेगा. नवीन आणतंय भैया काही ना काही. दुकान का है इसमें? हाँ, ये वाटी 70 रुपये. ये देखो. महंगा बोलता है बहुत. मम्मी जर कांदा बघून ये जा. कांदा बघून ये जा. साइड में लगाने का खाली बात मत. इथं कापूर आणि काय घेतलं आपण धूप ना. इकडे मम्मी 210 बोल रही है, मैं 220 बोल रही हूँ. हे बघा मम्मीने पंजाम घेतले, 2 अगरबत्त्याचा धूप, 50 कापूर. इसका 40. 50 भैया स्वस्त नाही देत. रुपया हुआ. कैसा? आता केली थोडीफार शॉपिंग देवांची, अगरबत्त्यांची वगैरे ना. जेवण बनवायला घेतलेलाच तेवढ्यात आला तो. तर आज बनवायला घेतले बघा व्हेज बिर्याणी बनवायला घेतले. नाही तर बघा मस्त राईस पण तयार आहे. इकडं मम्मीने भांडी पण घासून ठेवल्या. मम्मीने भांडी बी घासले आणि कपडे बिपडे पण आज मम्मीने धुतले. कारण की मला 3-4 दिवस झाला नीट झोप नाही, तर मला जरा तब्येत थोडी डाऊन झाल्यासारखी वाटते. तर आज मम्मीनेच करायला घेतली सगळं न. बाहेर पण आलत्या ताईचं गावातल्या दोघीजणी, तर त्यांचं पण काही शूट करायचे लक्षातच नाही राहिला. कारण की नेमका अगरबत्तीवाला आला ना. इकडं जेवणाची पण गडबड चाललेली, तर काही लक्षातच नाही राहिला. ताई चालते दोघीजणी. तर इथं मग जेवण पण मम्मीनेच बनवायला घेतला. मीने सगळी तयारी करून दिली ती.
तर जेवण पण आता मम्मीनेच बनवायला घेतले आज. काय मग बाया बाया आमच्या नुसत्या बाहेरच पळतात. गावातून आलेल्या अर्चनाताई आणि मायाताई दोघी जणी आलेल्या होत्या. त्यावेळी आणले कपडे मस्त आहेत, भारी आहेत, मस्त कपडे आणल्यात न. इकडे आमचं सामान पण आले, म्हणजे आता थोडंसा सामान जमा झालेला आहे, अजून करायचं आहे सामान जमा. आता आम्ही सुरुवात केली सामान पण जमा करायची. इकडं आमच्या इथं समोर दुकान आहे, या दुकानातून आम्ही घेतलं सामान. यांना सकाळी चिठ्ठी द्यायला सांगितलेली, तर याला ती चिठ्ठी देऊन मग सामान पण आणून ठेवले. आता दुसरं पण अजून काय काय सामान आणायचं आहे, काय काय राहिले ते पण आता सगळं बघतो, कारण की आता आजचाच दिवस आहे, उद्या आहे बाबूचा अंघोलीचा कार्यक्रम. तर आता सगळं आजच रेडी करून ठेवायला लागणार आहे. तर गावातले ताई चालते त्यावेळी कपडा आणले बाबूला मस्त. मला माहिती पण नव्हतं. मी आता आलो हॉलमध्ये, तिथं जेवण शिजत ठेवले, तर आलो इथं जरा बाहेर बसायला. तर बघते तर इथं पिशव्या कसल्या आहेत, तर बघितलं तर कपडा आणल्यान न दुसरी बिस्किटं पण आणल्यात. बाबूच्या आवडतीची बिस्किटं आणल्यात न. कपडं मस्त आहेत. बाबू रुद्रांश इकडे, आई सवी बघ तुला काय आणले, इकडे बघ आई सवी, तुला खायचंच दिसते पहिले. हे बघ तुला कपडे बघ, कपडे बघ कसे आहेत, इकडं बघ कसं आहेत कपडं, मस्त. बघा इथं नानी आल्यात गावातून. बाबूजी आज मज्जा झाली. बिस्किट बिस्किट ना कपडा इथं बघा. आई सर थँक्यू बोलला का, जोरान जोरान बोल. लगेच इकडे चालले आमच्या बायांची आरती. मग जाम मज्जा येते, फक्त ते त्याला धुपाचा धूर तो नाही जमत, नको सांग. हा हा कापूर आणि धुपाचं करतो ना. नाचा नाचा ढंग ढंगाडा कर ढंग ढंगाडा कर ढंग. तर काहीच हे बघा, रुद्रांशला नुसते कपडेच कपडे कपडेच कपडे. जोड कपडे झालं बाबूला लवकरच बघा मस्त. आणि पूर्ण सेम सेट आहेत गाईज. बिस्किटांचा तर काय विषयच नाही. तो काय हे बघा ना आता पण, हे बघा हे बघा हे बघा हे बघा, नुसतं बिस्किटांवर जोर घेतले, जोर वाहिनी. जेवायला कसला जेवतो तो आज, जोर घेतली त्यांनी नुसती बिस्किट. आता निघू जिमजाम खाले, आता ओरिओ घेतला त्यांनी, जिमजाम ओरिओ. ते पण त्याला क्रीमवाले बिस्किट भेटतात, तर त्याला मजा आली नुसती. तर चला गाईज, मी जाऊन येतो आता जरा भक्तीनाईकडे थोडं. ते आता उद्याचं कसं काय सर्व ते विचारायला चाललोय. आता धनश्रीला पण बरोबर येतो, कारण की ते आता पाटा वगैरे मांडायला लागेल का सर्व ते विचारायला लागेल. आणि जर पाटा पण मांडायचा असेल तर मग तो पाटा पण शोधायला लागेल. आता कोणाचा आहे कुठं बघायला लागेल ते पण. आणि मी तुम्हाला वाटतं का आंघोळ नाही गेली, आंघोळ कवाच केले, फक्त मी रेडी ना झालो अजून आता, कारण की पाहुणी चालूच होती वहिनीचं वगैरे घरात, त्याच्यामुळे टाइमच नाही भेटला मला. तर आता रेडी वगैरे होतो पहिला मी, आणि मग हिचा आता जेवणाचा आटपला असेल तिला घेतो आणि नागावला जाऊन येतो. काय रायता राहिले फक्त, मग त्यानं दही वगैरे नंतरच टाक. मग हे बघा हे बघा, नुसता क्रीम घातलं आणि बिस्किट लगेच बाजूला. बघा कसं नाचतं बघा. अरे वा अरे वा. इकडे घेतले आता यो कड्याचा मांडायला. हा बघा इकडे घेतले कड्याचा मांडाला. कुठे कुठे चालले तुम्ही? मी चाललो आता नागदेवताला, येशी मातेला, शंकरदेवाला आणि गावदेवी मातेला, 4 ठिकाणी घेऊन चाललेलो आहेत मी. हार आणि वेणी आहे आणि अगरबत्ती वगैरे नाही. इकडे चालू झालंय आता मांडायचं काम, कडा मांडायचा आहे. हे बघा पेट्रोल आहे ना तुम्ही
पेटवले ना आता नको पेटवू. या आमच्या बाया बघा, आमच्या बाया पण तिथं तयारी करायला गेल्या. हे बघा इथं याने अगरबत्त्या बी पेटवून ठेवल्या. आईच्या जवळ काम करायला गेले तो पण. बाप्पा आहे ना, बाप्पा करू ना आपण. बाबू बाप्पा करायचा आहे, मम्मी बेस त्याच्या जवळ. घ्या बाई घ्या. जरा वेळ घाला आता. तुम्ही बसते बसते. थोडा वेळ घाल बाबू, थोडा वेळ घाल. नको घालू ते, नको घालू. बस बस बस. बाप्पा करते नाही. तरी आम्ही पाहुण्या नाव गो गरीबाच्या घरी आम्ही पाहुण्या नाव गो फनुकाली सायो केला गो. खरं तर इथं कड वगैरे मांडले. आई संबाई ठेवायची का? ठेवायची ना संबाई. नको दिवस राहू द्या ना. दिवस राहू. बाबू नको ते. तातान तिथे पायदेशी त्याचा अर्थ ठेवलेला तो. जो पान पण घे. जे तो पानं मिळतात तुमचे, जे ते सगळं. बाबा आता नाही पेटवायच्या अगरबत्त्या. करू कट. बघा इथं आता सगळं मांडलेलं आहे. बघा इकडं हे बघा सगळं इथं मस्त मांडा आता केलेला आहे. आणि या आमच्या बाया नुसत्या अगरबत्त्या पेटवताना. आता इथं दिवा घेतले तर नुसतं अगरबत्त्या पेटवत राहिले. आता आमचं पाणी घालायचा प्रोग्राम म्हणजे असा आंघोळीचा प्रोग्राम होता उद्या शनिवारी. तर आता हा कडा मांडले तर त्या बोलल्या शनिवारी नाही पाणी घालत. आता आम्ही रविवारी 8व्या दिवशीच पाणी घालायचा प्रोग्राम करणार आहे. आणि पाटा वगैरे पण तेव्हाच करून घेणार आहे. आता उद्याचा कॅन्सल झालेला आहे आमचा. कॅन्सल. आता बसलोय जेवायला आणि मी जेवायला तर सुरुवात पण केले. कारण की दमलो मी धावून. काही वाजले किती 2:30 वाजलं. सगळीकडे धावपळ. तिकडं मंदिराला जायचं होता. हार घेऊन जायचा होता, अगरबत्ती वगैरे. आणि यांनी पण न्यायची होती. महाराज बघा कसा बघतो आमचा. आणि हे बघा इथे गेलेला काढा मांडलेला आहे बाबूचा आज. धनश्रीने दाखवलाच असेल की बघा धनश्री पण जेवायला बसले. जाम टाइम झाला, आता लागले भूक. भूक जाम लागली. भूक नाश्ता केलता तरी नशीब नाश्ता केलता. कोणी तुम्ही लावला? यो जेवला का यो? तर चला काय जातोय बघा मस्त बनवल्या व्हेज बिर्याणी आणि रायता दही के साथ. तर चला घेतो जेवून आता, कारण की भूक जाम लागले. सुरुवात केली बघला असेल तुम्ही, हात पण माकल्या. आज खातो आम्ही व्हेज बिर्याणी. तुम्ही पण या खायला. मस्त झाले एक नंबर. ना भारी झाले पण मस्त झाले काहीच. असं नाही का व्हेज बिर्याणी म्हणून आठवण वेगळी येतं. व्हेज बिर्याणीचीच आठवण येतं. नॉनव्हेजची आठवण नाही येत. चला घेतो आता जेवून. टेस्ट चांगले. चला आता जेवून घेतो आम्ही. गाईज जेवून झाला. जेवलो ना, आराम पण नाही केला. डायरेक्ट आता चालले जरा डीमार्टला थोडा सामान आणायला. बरं आता संध्याकाळचे बोलवले आम्ही पोरा घरान. जरा गाणी बी बोलायला मजा करायला रुद्रांश रांग. तर बरं काहीतरी त्यांना नाश्ता आणावं बरं. काही अशी पोरं येतील तसंच पाठवून बारा वाटतं आपल्याला. तिला बोललो बरं काहीतरी आणूवर असं. तर आता त्याच्यासाठी चालेल. जेवल्यानं लगेच बघा दुपारचं आता 3च वाजल्या. 3 पण ना 3:30 ना 3 3:30 झाल्या. जेवल्यानं लगेच निघल्या सांगता काय. आता त्याला गपचूप 5 मिनिट ठेवले मम्मींच्या जवळ. आम्ही दोघं आता चालले आहोत. चला जाऊन येतो जरा डीमार्टला. बघतो आता काय काय भेटतं तिथं पोरांना खायच्या लायकीचा तसा घेऊन येतो. काही आता आम्ही डीमार्ट मध्ये पोहोचले ना. हे बघताना काहीतरी खायला प्राईस बघताना आता ही प्राईस पोरांची सोय राहील संध्याकाळची. इकडं पण एक घेतले प्राईस आणि मकेन
मला काय घेता मग? तुला घेता कचोऱ्याचं? कचोऱ्या खा कचोऱ्या. गाईज बघा आता आमची शॉपिंग झालेली आहे. थांबा कुठं पळता? गाय झाली का काय? काय बघता अजून? जास्त ट्रॅफिक लागलं. झालेली आहे पोरांची खायची सोय. गाईज आता हे गेले आणि ऑर्डर द्यायला. इथं आहे डीमार्टला पिझ्झा. इथे आहे डीमार्टला पिझ्झा. तर आम्ही एकदा म्हणजे गणपतीत आम्ही खाल्लेला डीमार्टचा पिझ्झा, मस्त लागलेला. आणि मला शुभम पण बोललेला का डीमार्टला गेल्यावर तिथं असतं ना, तिथं एकदा खाऊन ट्राय कर, जाम भारी लागतं. घरी आणलेला तो पण जाम भारी लागलेला. आणि आता इकडे पण आहे. तर मी यांना बोललो मला खायचं आहे पिझ्झा. तर आता हे गेल्यात ऑर्डर द्यायला. बघूया आता कसा लागते कसा. दोरासारखी काहीच बिर्याणी खाल्ले घरा तरी पिझ्झा खायची आवाज वेगळा का? ट्राय करायचा होता मला इकडे गरम गरम, हा कारण की भारी लागतं. आपण खाल्लेला बरोबर. शिरवण्याला का घालतो आपण? शुभमने पार्टी दिली गणपतीत. हा ते इथलं होतं की ते? पण इकडचा का कुठला मला नाही माहिती. म्हणजे डीमार्टचं होतं का? असं होतं डीमार्टचाच होता. तो मला बोललेला ना ट्राय कर. आता इकडे मला दिसला तर ट्राय करायचं. म्हणजे विचार करा किती खात आम्हाला हो. जेवून आल्यावर तरी कसा लगेच तोंड झाला का? ट्रॉली थांबवलो ना इथे पलवून. आलतो एकच पिशवी घेऊन. हो एक्स्ट्रा घ्यायला लागली. काय आम्हाला वाटलं एक पिशवी नेल, सामानी घरची आणलेली. डीमार्टची पण पिशवी घ्यायला लागली, सामान जास्त झाला. हे घ्या ते घ्या. मॅडमचं सामान मारले त्या. मग तर गाईज बघा इकडे आता आमचा पिझ्झा आलेला आहे. न मिनी कॉर्नचा मागवले. हे पनीरचं सांगत होते. काय बोलणार? पनीर खायचं ना काही, पनीर डुप्लिकेट यायला लागला म्हणून पण तुम्ही पनीरचाच बोलत होते. मी तुम्हाला कॉर्नचा सांगितलं. मी असंच बोलवतो बाल्यास. मला सांगता आले वाले बोलवतो. आणि मला बोलता काय खाते तू काय नाही ना, बोलायची आयडिया असते. हा का? या गाईस पिझ्झा खायला. हे गेले तिकडे. आम्ही बाबूला घेत आहो इथं चीज पॉपकॉर्न घेत आहो. आता हे गेले तिथं घ्यायला, ऑर्डर द्यायला गेले. मगाशी आलो घरी न, थोडाफार कामं होती ती सगळी कामं केली. बाबूची आरती वगैरे पण करून घेतली ना. आता चालले म्हणजे जेवणाची तयारी. इथे मी घेतल्या चपात्या न, इथं वाटण पण वाटून ठेवलं. वाटणातून गरम आहे. आता घेते मी लगेच चपात्या करून. गाईज आता झाल्या माझ्या चपात्या वगैरे भुजून न. भांडी बिंडी तर मम्मीनेच घसलेली. मम्मीने आज जाम काम केले दिवसभर. मम्मीनेच आज जास्त काम केले. मला इकडं तिकडं जाऊनच आज माझा टाइम चालले. काम आहेत न. इकडे बघा इकडे परत बाबूला कपडे. हे आता गावातून नीताताई का ऋषालीताई आणल्यात वाटतं. आणि हे आणल्यात कविताताई, हर्षू भाऊने आणल्यात. हे न एक गाडी पण आणले त्याला. 6 जोड. आजच्या आज एका दिवसात बाबूला 6 जोड कपडे झाले. तर आता आपला कार्यक्रम चालूच होणार आहे थोड्या वेळात. तर तुम्हाला पुढे आम्ही दाखवूच कसं काय आहे आजचा कार्यक्रम. ही बाबूला एक गाडी आणलेली आहे. बाबू कोणी आणली गाडी? कोणी? गावांच्या आईने आणली. तुझी मज्जा चालली आहे ना आज नुसती. बिस्किट, कपडं, गाड्या. मग सगळ्यांना थँक्यू बोल. सगळ्या आईंना थँक्यू बोल. तूच वेलकम बोलतोस. गाईज आलेला आहे वैभव. आता हे बघा वैभव इथं बसलेला आहे. जस्ट आले ना पिशव्या घेऊन. बघा पहिले याची काशाची गाई. पहिले प्रशांत कॉर्नरची पिशवी काढतं. तुलाच आणले तो. त्याने सांगितलं काही स्पेशल का प्रशांत कॉर्नरचं ते काय बोलतात ना ते ना अंगूर काय अंगूर रस मलाई. आणि हे बघा त्याचं काय कपडे वगैरे सर्व ते मामाकडचे लागतात कधी आंघोळ करायला. ते सर्व घेऊन आलेलं आहे. बाबू नंतर का ते थांबल हो मग धीर निघल त्याचा. आता याला द्यायलाच लागेल काही जर फोडून तो, नाही तर काय थांबणार नाही. आणि वाट बघते पोरांची. पोरं काय अजून पोचत नाही. आपले गाणी अजून काय सुरू होत नाही. आपण घरात बोलत आहोत बायांचं गाणी. बघा मजा येणार तुम्हाला हा ब्लॉग बघायला. म्हणजे मेन म्हणजे आता शेवट जी आहे आपली तीच तुम्हाला बघायला मजा येणार. कसं गाणी बोलतात ते. काही आमचा मंडळ आलेला आहे बघू शकता. बायांचं गाणी बोलणारा खूप वेळ काय झालं ना वाट बघायला लावली आमच्या पोरावी.
आणि हे आमचा गायन गायन पार्टी बघू शकता स्पेशल नागावचे स्पेशल नागावचे विशाल आलिमकर आहेत ना रे भाई. आणि ही सगळी आमची काकाशी बोरा सौरभ धनाजी पाटील इथं नितेश पाटील बघू शकता ही सगळी काकाशी बोरा किंवा आमचा आरशू शेजारीच काय हरकत नाही. तर चला आता काहीच चालू करतील आपले गाणी. गळ्यात हारा ओके. बोल 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 मोठे
तर गाईज बघू शकता किती सुंदर असं आमचं बायांचं गाणी चालू झालेलं आहे. सूर देणारे सौरभ पाटील आणि गाणारे विशाल आलिमकर, एकदम मानवरती करा. आणि ढोलकी वादक पप्पू गायकवाड, खूप सुंदर असं आम्हाला साथ दिलेला आहे. आणि बाकी आमचे भाऊ बंधू हे जे मागे सूर देऊन जोरजोरात बोलतात, धन्यवाद तुमचा सर्वांचा. आणि असंच आवाज द्या. नक्की सौरभ पाटील गाईज भरपूर सुंदर असं झालेलं आहे बायांचं गाणी आपला. फक्त आवरात आहे का पोरा लागली नौकी आहेत आणि आदबी तुपटान जरा अजून सुरताल जास्त जमना, पण ओके लागला. बघत राहा, मजा येणार तुम्हाला.
नंबर. तर गाईज बघा इकडं आता मी घेतली नाश्त्याची तयारी करायला. इथं मक्यान चालले नाही फ्राईज पण आता तळायला घेतले.
तर गाईज बघा आता इकडे आमचा नाश्ता पण रेडी झालेला आहे. दुसरे हे घेऊन गेलेत बाहेर. हे बघा इथं नाश्ता पण रेडी केलेला आहे मस्त. हे गेलेत बाहेर आता बाकीचे प्लेट्स घेऊन. फायनली आमचे गाणी झालेले आहेत संपन्न. मंडळ आमचा करत आहे नाश्ता. साईला अजून वाजवायचा. हे बघा पोराचा नाश्ता करतात. तर काहीच खूप सुंदर असा गाण्याचं आयोजन केलं आपल्या पोरावी. सगळी पोरं होती नौकी जशी म्हणजे आता पोरानं एक फोनवर तयार केलं सगळ्यांना. सौरभ पाटीलनी हे बघा इथं बसले. एकदा चेहरा दाखव तुझा. भाईनी एक फोनवर सगळी पोरं तयार केली. त्याला चांगलं भाई बरं असा विषय आहे घरात. बरं आपल्याला गाणी बोलायचे आहेत बरं. कारण कसं आलेले असतात बाहेर त्याच्यात एक दिवशी गाणी बोलायला लागतात घरात. आणि खास करून धन्यवाद विशाल आलिमकर तुमचा का तुम्ही आले आमच्या घरी. तर काहीच खूप सुंदर असं आमचा गाण्यांचा आयोजन पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यात गायक भेटला म्हणून आम्हाला ढोलकीवादक पाहिजे होता. तर पप्पू गायकवाड बघू शकता तुम्ही. पप्पू एका फोनवर सौरभच्या. भाई सौरभचा विषय बोलला हार्ड आहे. एके फोनवर पोरा आलीच पाहिजे त्याची. पण मस्त माझा प्रोग्राम देवी एकदम व्यवस्थित पार पाडून दिला इथं घरी. सर्वांना धन्यवाद पोरा हो. सर्वांना धन्यवाद तुम्हाला. गाईज आता आमचं गाणे थांबलेले आहेत बंद झाले ना. आता वाजलेत 11:15 तरी अजून आमचा फ्रायचं काम चालूच आहे. बघू शकता तुम्ही फ्रायचं काम चालूच आहे. नाही तर मी घेतलेला खायला. हे बघा चालूच आहे आमचं काम. नाही इकडे यांचा काम बघा. माझं सगळ्यांना वाटून जाता. आता मी आलो खायला. लाचला. मला मी एवढं काम करून मला विचारत बी नाही खालास का नाही का खातस का काय बोलता. मी एक बी नाही खाला. सांगतो का तुला नको. तर चला मग कसं वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.